सबसे पहले आप यहाँ पर आए, आपका हार्दिक स्वागत है। आपको कैसे लग रहा है? कसं वाटतं तुम्हाला? छान वाटत आहे की कोणीतरी आणून बसवलं आणि प्रत्येक जण येत आहे आणि आम्हाला काहीतरी सांगत आहे. ऐकावं किती, ऐकण्याची सुद्धा कॅपॅसिटी असतं आणि आता पुरे झालं असं वाटतंय का? अरे वा, तुमच्यापैकी किती जण असे आहेत की माझी मैत्रीण आली किंवा माझा मित्र आला म्हणून मला त्यांच्यासोबत यावं लागलं? किती जण आहेत? प्रत्येक जण स्वतःहून आलात? वाव, वेल डन. म्हणजे खूपच छान, म्हणजे तुम्ही अलर्ट झालेला आहात. कोणत्या क्लासमध्ये आहात तुम्ही? 10th मध्ये. 10th मध्ये आहात. सरांनी तुम्हाला करिअरच्या वाटा किंवा करिअर काय आहे, त्याच्या अपॉर्च्युनिटीज काय आहे याबद्दल तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे. पण त्यापूर्वी जसं आपण प्रवास सुरू करतोय, तर प्रवास सुरू करताना जायचं कुठे आहे आणि माध्यम काय आहे हे जेव्हा आपण निवडतो, तर या माध्यमाची थोडीशी ओळख स्वतःपासून करूया. सबसे पहले खुद को जानो. हु एम आय? मैं कौन हूँ और मुझे करना क्या है? तरी ऐकणं म्हणजे याला जो आपण म्हणतो ना की जीवनामध्ये कोणाचा तरी मार्ग किंवा सल्ला, कधी कधी काय असतं, कोणाचा शब्दही आपलं जीवन बदलून देतं. तर ही जी मार्ग दाखवण्याची जी त्यांनी धडपड दाखवली आहे ही खूप महत्त्वाची आहे. कारण जसं आता तुमच्या आई वडिलांबद्दल तुम्ही जर उदाहरण घेतलं असेल की त्यांना खूप काही करायचं होतं त्यांच्या जीवनामध्ये, पण त्यांना सांगणारं कोणी नव्हतं. कदाचित बऱ्याचशा वेळा तुमचे आई वडील तुम्हाला हे म्हणजे त्यांच्या भावना तुमच्यासोबत व्यक्तही करत असतील की आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं. तर तुम्हाला सांगण्यासाठी आहे आणि हे गरजेचं का आहे? करिअर फक्त तुम्ही जे वाटा निवडलेल्या आहेत त्या करिअर सोबतच अगोदर एक चांगलं व्यक्तिमत्व बनवूया. एक म्हणजे आपण बोलते ना, एक अच्छा इंसान. जब हम अच्छा इंसान होते, व्यक्तिमत्व एक चांगलं असेल, तर आपल्याला कोणतीही जी येणारी जे चॅलेंज आहे ते पार करणं म्हणजे अशक्य राहत नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सक्सेस मिळणार आहे त्यावेळेला, कारण आपले सगळे विचार कसे असणार आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत. आता जसं शहरामध्ये येताना एक मनामध्ये भीती असते की तिथल्या लोकांचं प्रचलन काय असतं, भाषा कशी असणार, कसं बोलणार. म्हणजे यदा कदाचित आपल्यापैकी सगळ्या मुलांची इच्छा झाली की तुम्हाला ऑर्किडमध्ये आता पुढच्या शिक्षणासाठी यायचं आहे, तर या ठिकाणी मनामध्ये एक न्यूनगंड किंवा भावना असते. ज्या वेळेला भाषेचा आपण वापर केलेला आहे की कोणत्या भाषेमध्ये बोलायचं, तर आपण अगदी आपली जी मायबोली आहे, आपली जी रिजनल भाषा आहे, आपण मराठी निवडली. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त मराठीतूनच शिक्षण मिळेल का 10वी नंतर? नाही. तर जागा बदलल्याने काय काय होतं हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही तुमच्या कोणत्या गावातून आलेला आहात? तुम्ही भराडी. म्हणजे गाव जे असेल एक म्हणजे गावाचं जे स्ट्रक्चर असतं म्हणजे पॉप्युलेशन वगैरे, त्या गावातून जेव्हा आलेला आहात, तुमच्या आई वडिलांपैकी किती जणांचे आई वडील हे शेती करतात? अरे वा, ऑलमोस्ट म्हणजे सगळेच शेती करतात. बिझनेसवाले कोणी आहेत का इथे? ओके, 2 विद्यार्थी आहेत. तर आता आपण आपल्या गावापासून सुरुवात करूया. आपल्या गावाचं जे दैनंदिन जीवन आहे, दिनचर्या, आपण जर दैनंदिन दिनचर्या पाहिली असेल, तर कधी कधी तुमच्या आई वडिलांना कष्ट करताना पाहून तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील विद्यार्थ्यांना. आणि जेव्हा तुम्ही 10वी मध्ये आहात, हा तुमचा दोष नाहीये, तर काही वेळा तुमच्या वयाचा सुद्धा दोष असतो की तुमची इच्छा असते की तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण तुमचं वय तुम्हाला करू देत नाही. एका जागेवरती एक एक चिंतन असतं की ते तुम्ही तिथे एकाग्र होऊ शकत नाही आणि त्यामुळे अभ्यास होत नाही. पण अशा वेळेला आपल्या आई वडिलांना डोळ्यासमोर आणायचं. म्हणजे अगदी सकाळी आज रोजी 6 वाजता उठून कापूस वेचायला जाणारी आपली आई, संध्याकाळी 5 वाजता 7 वाजता घरी येणारे आपले वडील, आणि त्यांची जी मरमर आहे, म्हणजे आज कदाचित तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत आहात, म्हणजे इथपर्यंत येणं हेच दर्शवतं की तुमच्या शाळेतले शिक्षक वृंदांचं किती मोठं डिवोशन आहे तुमच्या पाठीमागे, म्हणजे त्यांचा किती मोठा वरदहस्त आहे की त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. तर तुम्हाला ही सगळी चांगली पाऊलवाट मिळत आहे, एक दिशा मिळत आहे. पण आई वडिलांचं ज्या वेळेला तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागत नाही, त्यावेळेला फक्त आपल्या आई वडिलांचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणायचा. म्हणजे त्यांची जी स्वप्न आहेत, ती स्वप्न काय आहेत? माझ्या मुलाने, माझ्या मुलीने तिच्या पायावरती उभं राहावं, म्हणून जी स्वप्न त्यांनी पाहिलेली आहेत. आज तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हटला की मला हे बनायचे, मला ते बनायचे, आई वडील कधीही रोखणार नाही. मग आपण आता गावातून जेव्हा बाहेर येतो, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये निघणारे जे प्रश्न आहेत, भाषा आहे, राहणीमान आहे, किंवा अभ्यासाची कल आहे, तिथले टीचर कोणत्या भाषेमध्ये शिकवतील. एक गोष्ट लक्षात घ्या, 10वी नंतर करिअर कुठलंही असू देत. आता आपल्याकडे माध्यम जर पाहायला गेली तर सर्वप्रथम येतं मराठी माध्यम, दुसरं येतं सेमी माध्यम, तिसरं येतं स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम,
चौथं आहे CBSE माध्यम आणि पाचवं आहे ICSE माध्यम. पण 10वी नंतर गेल्यानंतर तुम्हाला माध्यम कोणी विचारतं का? तिथे तुम्हाला काय करायचंय? पाचही माध्यमाची मुलं एकाच ठिकाणी एज्युकेशन घेणार आहेत. ज्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बद्दल तुम्ही तयारी करताय, ज्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तुम्हाला तयारी करून एक्झाम द्यायची आहे, तिथे सर्व विद्यार्थी कसे आहेत? एकसारखे आहेत. मग त्यावेळेला हा डिफरन्शिएशन आहे का? तर सर्वप्रथम आपल्या मनातला न्यूनगंड पाळा की भाषा माझ्याबद्दल बॅरियर नाहीये, किंवा माझं शिक्षण कोणत्या माध्यमातून झालं हेही मला बॅरियर नाही. तर त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीला तयार व्हायचं आहे, कारण तिथे सगळ्यांना सिलेबस कसा आहे? सारखाच आहे. तिथे मातृभाषा किंवा सेकंड लँग्वेज फर्स्ट लँग्वेज काम करणार नाही. मग भाषेसाठी तुम्ही तयार आहात? आणि ते तुम्हाला आत्मसात करायचंय, त्याला आपलं बनवायचंय, कारण आपलं करिअर तिथूनच होणार आहे. सरांनी करिअर बद्दलच्या तुम्हाला खूप छान ऑपॉर्च्युनिटी सांगितल्या, पण सर्वप्रथम काय, कोणतीही गोष्ट जर आपण करून पाहिली तरच होणार आहे. तुमच्यापैकी बरेच जण ऍक्टर बनतील, पॉलिटिशियन बनतील, अजून XYZ भरपूर काही करिअर आहेत, पण त्यासाठी जर तुम्ही प्रयत्नच केला नाही तर काही होईल का? तो प्रयत्न म्हणजे काय आहे की आपल्याला उच्च शिक्षणासाठी अगोदर पुढे जाणं आहे. तर तुम्हाला यासाठी जागा बदलावं लागेल, टीचर बदलावे लागतील, घरातला कम्फर्ट झोन सुद्धा सोडावा लागणार आहे. यासाठी तयार आहात तुम्ही? आणि ऑर्किड एक असं माध्यम आहे, ऑर्किडचे आपले जे संस्थापक आहे माननीय श्रीनिवास नंदमुरी सर, आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगण्यासाठी खूप आनंद होतोय की आम्ही पण प्रत्येकजण मातीतून आलेलो आहोत. आम्ही या चेअरवर डायरेक्ट आलेलो नाहीये. आम्हीही म्हणजे शेतकऱ्यांची मुलं आहोत. कोणाचे जरी म्हणजे कोणाच्या आईवडील जरी शेतकरी नसतील, पण त्या मातीतून आम्ही आलेलो आहोत. आम्हाला त्याचं महत्त्व माहिती आहे. आणि आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अशी भरपूर खेडेगावं आहेत, ज्या खेडेगावातून मुलं आपल्या शाळेमध्ये येतात. म्हणजे अगदी आपल्या शाळेपासून 25 किलोमीटर अंतरावरनं प्रत्येक दिवशी बसमध्ये मुलं येतात. म्हणजे असं मुळीच नाहीये की हा बजाजनगर किंवा आपलं छत्रपती संभाजीनगर हा MIDC एरिया आहे तर इथली सगळी मुलं शहरातलीच असणार आहेत, मुळीच नाहीये. इथे फक्त डिफरन्स थोडासा आहे. आज तुमचे आईवडील दिवसभर शेतामध्ये आहेत, कदाचित संध्याकाळी तुम्हाला दूध काढण्यासाठी जावं लागत असेल, थोडं म्हणजे गाई बैलांना चारा टाकण्यासाठी जावं लागत असेल, आईची मदत करावी लागत असेल. इथे फक्त फरक काय, इथले आई जी आहे ती मुलांकडे लक्ष केंद्रित करू शकते. म्हणजे आज कॉम्पिटिशन मध्ये काय आहे, हा क्लास लावायचा आहे का, तो द्यायचा आहे का, हे द्यायचं आहे का, हे अवेलेबल आहे. हा फरक आहे. पण तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही हे कसं करू शकता? आत्मसात करू शकता. जरी तुम्हाला याची कोचिंग नाही मिळाली तरी सुद्धा आत्मसात तुम्ही करू शकता. आणि आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ही जी मुलं इथे येतात तर खूप छान रिझल्ट दिलेला आहे. म्हणजे अगदी शेतकऱ्यांचा मुलगा असणार आपल्याकडे बॉम्बे IIT ला सुद्धा मुलं लागलेली आहेत. नीट JEE चा सुद्धा रिझल्ट आहे, CA फाउंडेशनचा सुद्धा रिझल्ट आहे. म्हणजेच आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये सर्वांगीण विकास होत आहे आणि प्रत्येक ठिकाणचा इथे विद्यार्थी येतोय, हर जगह से, वो गांव से है, खेड़े से है, शहर से, हर जगह से. यहाँ पर पुलिस वाले हैं, टीचर्स के बच्चे, डॉक्टर के बच्चे, इंजीनियर के बच्चे. तो ये प्लेटफॉर्म जो आपके लिए ओपन किया गया है वो बहुत अच्छा है. तो मन में हेजिटेशन बिल्कुल भी मत रखो कि आप जहाँ पर आ रहे हैं तो एनवायरमेंट कैसा होगा. यहाँ पर एनवायरमेंट आपके घर के जैसा ही होगा. आप वो घर पे छोड़ के आओगे तो दूसरे घर में एंटर करोगे, राइट? तुम्हाला एक छोट्याशा स्टोरीच्या माध्यमातून तुमच्या ज्या वयाचं आणि करिअरचा दृष्टिकोन असतो तो मी थोडासा थोडक्यात सांगते. जसं की बघा, आपण लहान जे मोठे होतो तर एक विद्यार्थी आहे तो जेव्हा लहान असतो तर त्याचे वडील काय असतात, आपण म्हणतो ना हिटलर. हिटलर कशासाठी प्रसिद्ध आहे? कुठला आहे हिटलर? जर्मन. म्हणजे जर्मनीला एका काळामध्ये हलवणारा जो हिटलर होता त्याच्या नावाखाली आपण आपली इथे उपमा दिलेली आहे की हिटलर कोण था. तर आपण जसं म्हणतो ना हिटलर पप्पा, हिटलर आई, तर अशाच माध्यमातून एक विद्यार्थी आहे की तो त्याच्या वडिलांना काय म्हणतो? हिटलर म्हणतो. आता तो हिटलर का म्हणतो मी त्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगते. तो मुलगा लहानचा मोठा होत असतो त्यावेळेला त्याचं जे वय असतं त्या वयाप्रमाणे तो फर्स्ट सेकंड थर्ड असं जात असतो. ते घरामध्ये वातावरण हे स्ट्रिक्ट असतं. म्हणजे अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच करायचा, खेळायच्या वेळेला खेळच करायचा. तर ते अपार्टमेंटमध्ये हे राहतात हे कुटुंब. तर हा जो मुलगा 7 वर्षाचा असतो आणि त्याच्याकडे एक सायकल असते. सर्वप्रथम त्याचा पहिल्या जीवनातला पडाव सुरू होतो. 7 वर्षाच्या त्या मुलाला जेव्हा तो सायकलवर जातो आणि त्याचा दुसरा एक फ्रेंड आहे की त्याच्या घरी नवीन सायकल येते. हा मुलगा जातो त्याच्या वडिलांकडे आणि बोलतो, पप्पा मला पण नवीन सायकल हवी. पप्पा जातात, सायकल बघतात, तुझी सायकलची कंडिशन खूप छान आहे आणि तू या सायकलवर नियमितपणे जाऊ शकतोस, तुला नवीन सायकल मिळणार नाही. मग हा नाराज होतो.
आता हा नाराज होतो, त्याच्या मनामध्ये येतं की ही माझं ऐकतच नाही. सेकंड, प्रत्येक दिवस असा हा प्रत्येक डिसिप्लिन मध्ये वाढत जातो हा मुलगा. म्हणजे अगदी भाजीला जाताना सुद्धा वडील सोबतच घेऊन जाणार, मग तिथे मोलभाव कसा करायचा आहे, कसं बोलायचं आहे, काय हे सगळं सांगणार. अपार्टमेंटमध्ये राहतात, 3ऱ्या फ्लोअरवरती घर आहे. जेव्हा खालून ते वरती जातात, बाकीच्या घरांसमोर जेव्हा चप्पल काढलेली असते, तर लिटरली त्याचे वडील त्याला सांगतात ती चप्पल उचल, त्यांच्या शूज स्टँड मध्ये ठेव. तो म्हणतो पप्पा हे घर आपलं नाहीच आहे, मग मी लोकांच्या चप्पल का उचलू आणि शूज स्टँड मध्ये का ठेवू. त्याचे पप्पा म्हणतात नाही, तू उचल आणि तिथे ठेव. हे चांगलं दिसतं का रस्त्यामधून आपण जाताना? नाही दिसत, पण त्यांना नाही ऐकायचं ते, पण आपण तर करू शकतो ना, म्हणून ते त्याला सवय लावतात. मग त्याला ही सवय जडून जाते. न्यूजपेपरवाला आला, न्यूजपेपर इकडे तिकडे पडलेला दिसला, उचलायचं, कचरा दिसला, उचलायचा, टाकायचा. आता असं करता करता हा विद्यार्थी डिग्री पास होऊन गेलेला आहे आणि त्याच्या इंटरव्ह्यूचा फायनल डे येतो. त्या दिवशी तो देवासमोर उभा राहतो आणि विद्यार्थ्यांनो तो देवाला काय सांगतो माहितीये का? देवा, हा जो माझा हिटलर बाप आहे ना, याला एक तर तू स्वतः घेऊन जा तुझ्या घरी, किंवा आजच्या इंटरव्ह्यू मध्ये मला पास कर, पण यापासून मला मुक्तता दे, या बापापासून मला मुक्तता दे. हा आजच मेला पाहिजे, हा बाप नकोय मला. हा शब्द तो देवासमोर बोलतो, हात जोडतो आणि इंटरव्ह्यूला जातो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर हॉलमध्ये प्रत्येक जण बसलेला असतो, मोठा हॉल असतो आणि त्याचं सुदैव की दुर्दैव, त्या दिवशी त्या हॉलच्या मीटिंग मध्ये याचा नंबर सगळ्यात शेवटी असतो. त्या इंटरव्ह्यू मध्ये याचा नंबर कधी आहे? सगळ्यात शेवटी आहे. तर शेवटी जेव्हा नंबर असतो, जेव्हा हॉलमध्ये सगळी अरेंजमेंट असतात आणि 1 बाय 1 कॅन्डिडेट येतो जातो, पण आता हा काय करतोय, जो कॅन्डिडेट गेला त्याने कचरा केलेला उठून डस्टबिन मध्ये टाकतोय, जिथून उठून गेला तो फॅन बंद करतोय, तिथे बिस्लरीच्या बॉटल आहेत त्या पिऊन खाली टाकलेल्या होत्या त्या उचलतो, डस्टबिन मध्ये टाकतो, फॅन बंद करतो, सगळं अरेंज करतो प्रॉपर. तिथल्या मॅगझिन, न्यूजपेपर, ज्या पण गोष्टी आहेत ज्यांनी घेतल्या पण वापरून त्या टाकून दिल्या, आपण पण बऱ्याच वेळेला असंच करतो. तर हा त्याच्या सवयीप्रमाणे सगळ्या गोष्टी प्रॉपर अरेंज करून ठेवतो. आणि शेवटी जेव्हा हॉलमध्ये याचा नंबर येतो, हॉलमध्ये जेव्हा तो एंटर करतो, त्यावेळेला ज्या पॅनल जे आहे इंटरव्ह्यू घेणारं, ते लिटरली उभं राहतं आणि त्याला अपॉइंटमेंट लेटर देतं. आप अपॉइंट हो चुके हो, आप हमारे यहाँ आ चुके हो और आपको हम सबसे हाईएस्ट पैकेज दे रहे हैं, वेलकम. ये वर्ड उसको बोला जाता है. ही तो शॉक असतो. तो बोलतो माफ करा, पण मला तुम्ही कसं काय निवडलं, किंवा मला डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर का देताय? तर पॅनलचा पहिला प्रश्न त्यानंतरचा असा असतो की तुझ्या वडिलांचं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय, हे 2 प्रश्न विचारले जातात. मग तो म्हणतो सर तुम्ही मला निवडलं, मला आनंद आहे, पण मला जाणून घ्यायचंय की तुम्ही मला का निवडलं, तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी का दिली. पॅनल त्याला एकच उत्तर देतो, तू इथे नवीन आहेस, आमच्या कंपनीचा तू अजून एम्प्लॉई सुद्धा नाहीयेस, तरी कंपनीमधल्या प्रत्येक गोष्टीची तू एवढी काळजी घेतलीस. सर्वप्रथम मला तुझ्या आईवडिलांना भेटायचं आहे की त्यांनी तुला असे संस्कार देऊन मोठं केलं आणि त्यामुळे तुला आम्ही हे डायरेक्ट अपॉइंटमेंट दिली. म्हणजे तुझ्यासारखा जर कॅन्डिडेट आमच्या कंपनीमध्ये आला तर आमच्या कंपनीला तो खूप नावलौकिक करेल, खूप पुढे घेऊन जाईल. म्हणजे तो स्वतःची वस्तू समजतोय, तुझी नाहीये, पण आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, प्रत्येक ठिकाणी जे स्टेट लागलेला आहे त्या माध्यमातून आम्ही पाहिलेले आहे की तू कसा आहेस. आणि त्यावेळेला सर्वप्रथम त्या मुलाला रिअलाइज होतं की मी किती चुकलो, की आज माझ्या वडिलांना मी मरणाची अपेक्षा केली, देवाला मी मागितलं की माझे वडील मरावेत, पण खऱ्या अर्थाने मी किती चुकलो. आणि तो धावत पळत घरी जातो. घरी गेल्यानंतर सर्वप्रथम आई दरवाजा जसं उघडते, आई बोलते काय झाला रिझल्ट. तो बोलतो पप्पा कुठे. तो रिझल्ट न सांगता तो पप्पा कुठे हा शब्द असतो आणि ते बोलतात ते त्यांच्या रूम मध्ये आहे, बसलेले आहेत. तो जीवनातला त्या दिवशीचा त्याच्या वयाचा तो 27 वर्षाचा होता आणि तो पहिला क्षण होता की जन्मल्यापासून त्यांनी पहिल्यांदा त्याच्या वडिलांना गळ्याशी भेट घेतली आणि ढसाढसा तो रडू लागला. कारण त्या दिवशी जाणून झाली की त्याला बनवणारे कोण होते, वडील होते. म्हणजे अगदी चुटकी वाजवता कसल्याही क्षणामध्ये नुकसान न होता आज एवढी मोठी अचीवमेंट त्याला मिळाली होती, केवळ आणि केवळ त्याच्या वडिलांमुळे. आणि आपल्या जीवनामध्ये सध्या आपण ह्याच चुका करतोय. आज आपल्या घडीला आपले टीचर सर्वात मोठे दुश्मन, नेक्स्ट आई आणि वडील. आणि ह्याच दुश्मनांमध्ये आपण घडत असतो, हे लक्षात घ्या. ही दुश्मनी नव्हे तर तुमच्या सत्कर्मी लागण्यासाठी लागणारं एक काय आहे, सहकार्य आहे. आणि त्याच माध्यमातून ते तुमच्याकडनं करून घेतात. तर विद्यार्थ्यांनो, स्वतः अगोदर स्वतःला ओळखा.
की मी कोण आहे, माझी कॅपॅसिटी किती आहे, मला काय करायचंय, माझा एक फ्रेंड गेला म्हणून मला जायचं, तो आला म्हणून मला यायचं, हे मनातून काढा. स्वतः जोपर्यंत तुम्ही टार्गेट डिसाईड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. आणि जीवनातला सर्वात महत्त्वाचा जो टर्निंग पॉईंट आहे तो फक्त आणि फक्त येणारे किती वर्ष आहेत? 2 वर्ष आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुम्ही कसल्या प्रकारचा मेकअप केला, विद्यार्थ्यांनी कोणती हेअरस्टाईल केली, कोणते ड्रेस घातले, याला तुम्हाला विचारणारं कोणी राहणार नाही, कारण त्यावेळेला तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं असेल. आणि हे 2 वर्ष हातातून गेले तर मग मात्र करिअरची जी आहे ना कि ख्वाहिशें मोहल्ले से थी लेकिन हम जरूरत की गली मुड़ गए. मतलब हम में से भी जो टीचर बनने थे, शायद हमको इंजीनियर बनना था, डॉक्टर बनना था, गलती से हम टीचर बन गए. ऐसा हो गया कि घर वालों ने अलाउड नहीं किया, जैसे हम लेडीज हैं अलाउड नहीं किया, चलो सेफ होता है स्कूल में, ये ज्वाइन कर लिया. बट आपके पास टाइम है, वक्त है, तो मोहल्ले से ख्वाहिश मत रखो. अभी आप एक ही ख्वाहिश रखो और उसका पीछा करो और तहे दिल से उसका पीछा करते हुए उसको आप क्या करो, निभाओ, तो ही जाकर आएगा. जिंदगी में अगर आपको पूरी लाइफ एंजॉय करना है तो सिर्फ ये आने वाले 2 साल क्या करो, मेहनत करो. 2 साल की मेहनत के ऊपर लाइफ टाइम मरते दम तक आप एंजॉय करोगे. आपको रोकने टोकने वाला कोई भी बाप नहीं होगा, कोई भी माँ नहीं होगी, क्योंकि आप हैं. ये प्रूफ करके दिखाओ. और ऑर्किड एक ऐसा प्लेटफॉर्म है जहां पर आपको ये सारी चीजें मुहैया करवा दी जाती है. ये पूरा प्लेटफॉर्म आपके लिए अवेलेबल है. एक गोल्डन अपॉर्चुनिटी है आपके लिए वाला है. बट जब आप उस गांव में से यहाँ पर आओगे, बड़े होकर पढ़ाई करोगे और जिस दिन कुछ हासिल करके उनके पास जाओगे कि सर मैं आज डॉक्टर बन गया, सर मैं आज पीआई बन गया, सर मैं आज आईएएस बन गया, उनकी खुशी बहुत बड़ी होगी. क्योंकि टीचर अपनी जगह रह जाते हैं, बदल जाते हैं बच्चे, बदल जाती बच्चों की मंजिलें. तो मंजिल पाने के लिए हम यहाँ पर खुशनसीब है कि आपको गाइड कर रहे हैं. हम खुशनसीब मानते हैं क्योंकि आप सिर्फ आपके माँ बाप के बच्चे नहीं हो, आपके स्कूल के विद्यार्थी नहीं हो, आप हमारी देश की धरोहर हो. तुम्ही जर तुमच्या घरामधली, जसं आपण मराठीमध्ये एक म्हण म्हणतो ना की जर घरामध्ये एक शिकला तर त्याच्या 7 पिढ्या तो बदलवून टाकतो. घरामध्ये एक शिकला तर किती पिढ्या बदलवून टाकतो? 7 पिढ्या. मग तुमच्या 7 पिढ्या बदलण्यासाठी तुम्ही तयार आहात? तयार आहात? तर मनातून तयार व्हा. आम्ही सांगितलं म्हणून होऊ नका, ही फॉर्मॅलिटी करू नका. जागृत व्हा आणि जीवनाचा आनंद घ्या. स्वतः फक्त आपल्या आई वडिलांची मुलंच नाही तर आपल्या भारताच्या नागरिक म्हणून तुम्ही काहीतरी करण्याचे तुमचं कर्तव्य आहे, देशाला काही देण्याचं कर्तव्य आहे. याचं भान ठेवून आपण पुढे जाऊया. आणि तुमच्या 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि तुमच्या ऑर्किड बद्दलच्या डिसिजनसाठी सुद्धा खूप मोठ्या शुभेच्छा. थँक्यू.